महासागरांचे महत्व या धड्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मागल्या इयत्तेमध्ये पृथ्वीवरच्या शिलावरण आणि जलावरण यांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर या शिलावरण आणि जलावरण मध्ये काय काय स्पष्टीकरण होतं हे सुद्धा आपण बघितलं. तर याच्यामध्ये पृथ्वीवर जमीन आणि पाणी यांचं प्रमाण सुद्धा आपण अभ्यासलं. आपण त्याचा सुद्धा अभ्यास केला. त्याच्यानंतर आपले प्रमुख सागर कोणते तेही पण आपण बघितले. त्यांचा थोडक्यात असं आढावा पण आपण घेतला. तर आता या पाठामध्ये आपण संपूर्णपणे आपल्या महासागरांचं महत्व काय आहे हे बघणार आहोत. त्याच्यातल्या काय काय घडामोडी आहेत, कसे कसे समुद्रातले आपले प्राणी आहेत, आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विस्तृतरित्या असा अभ्यास करणार आहोत. तर त्याच्या संदर्भानेच आता आपल्या पुढच्या उपक्रमामध्ये आपण बघणार आहोत की महासागरांचं क्षेत्रफळ हा एक तक्ता दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे आकडेवारी दिलेले आहे. चला तर मग आता आपण बघूया. आता आपल्या डाव्या बाजूला आपण बघतोय की आपल्या महासागरांची नावं आहेत आणि उजव्या बाजूला क्षेत्रफळ आहे. मी तुम्हाला फक्त महासागरांची नावं वाचून दाखवते. क्षेत्रफळ तुम्ही स्वतः बघायचंय आणि आपल्या वहीमध्ये हा तक्ता तुम्ही नोंद करायचाय. बरोबर? आपल्या महासागरांची नावं अशी आहेत: पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, दक्षिण आणि आर्क्टिक. ओके, आपल्या महासागरांची नावं अशी आहेत: पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, दक्षिण आणि आर्क्टिक. हे आपले महासागर आहे आणि त्यांचं क्षेत्रफळ आपण आपल्या तक्त्यामध्ये बघतच आहोत. चला तर पुढे जाऊया. आता आपण थोडक्यात आढावा घेऊया की आपण आपल्या परिसरामध्ये संपूर्णपणे आपली सजीव सृष्टी बघतो. आता पृथ्वीवरची जर सजीव सृष्टी बघितली तर त्याच्यामध्ये पक्षी येतात, प्राणी येतात. त्याच्यानंतर आपण ज्या परिसर, आता हे झालं जंगलाचं, तसंच आपण ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरामध्ये सुद्धा काही पाळीव प्राणी असतात, पक्षी असतात. म्हणजे काय, तर ह्या जमिनीवरच्या सजीव सृष्टीमध्ये खूप अशी विविधता आहे आणि खूप असं वेगळेपण आहे. आणि ह्या जमिनीवरच्या असलेली जी एकूण सजीव सृष्टी आहे ह्याच्या कितीतरी पटांनी जास्त सजीव सृष्टी ही जलावरणात राहते. विश्वास बसण्यायोग्य आहे का? खरोखर विद्यार्थी मित्रांनो, हे अगदी आवर्जून लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे की सागरामध्ये म्हणजे पाण्यामध्ये इतके जीव राहतात आणि पाण्यामध्ये राहताना त्यांना श्वसन हे त्यांच्या कल्ल्याणीच करायला लागतं. म्हणजे त्यांचे कल्ले जे असतात माशांचे, म्हणजे आता आपण जर बघितलं तर आपण प्रामुख्याने समुद्रामध्ये मासाच बघतो. मग तो कशाने श्वसन करतो, तर अर्थात त्याच्या कल्ल्याणी. काही प्राणी कातडीने करतात. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या जमिनीवर राहणारे जे प्राणी आहेत ते श्वासोश्वास करताना अगदी आरामातपणे करू शकतात, परंतु पाण्यामध्ये राहणाऱ्या जीवजंतूंना कसा त्रास होत असेल. पाणी आहे, कधी गढूळही होतं, कधी जास्त प्रमाणामध्ये वाढतं, कधी कमी होतं, कधी जास्त प्रवाह असतो. म्हणजे याचा अर्थ काय, तर याच्या तुलनेने बघितलं तर आपण थोडस आश्चर्य करतो. परंतु तरी सुद्धा ह्या समुद्रामध्ये राहणारे जे जीवजंतू आहेत हे आपल्या जमिनीवरल्या जे आपले जमिनीवरचे जे सजीव सृष्टी आहे त्याच्यापेक्षा महासागरामध्ये हे जास्त आहे आणि त्यामध्ये सुद्धा कितीतरी विविधता आहे. आता आपण बघतोच की मासे आहेत, कासव आहेत, सुसरी आहेत, मगरी आहेत, त्याच्यानंतर वनस्पती आहेत, त्याच्यानंतर छोटे छोटे मासे, मोठे मासे. आता त्याला तर अगणित आहेत, ते किती आहेत ते आपल्याला पण नाही माहिती. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त माहिती आहे की शार्क आहे, डॉल्फिन आहेत, मग आपले समुद्रातले आपले आपण खाणारे जी मच्छी आहे ते आहे. म्हणजे अशा रीतीने हे भरपूर अशी ही सजीव सृष्टी जी आहे आपल्या पाण्यामधली ती काय आहे बघा.
आता आपल्याला इथं फक्त काही मर्यादित अशा माशांची चित्र दिलेली आहेत. डॉल्फिन आहे, शार्क आहे, आपले सामान्य मासे आहेत आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला दिसतोय ऑक्टोपस. सगळा किती अकराळ-विक्राळ नुसता पायाचा असा. त्याच्यानंतर आपली कधी त्याच्याबरोबर कधी भेट समोरासमोर तर झालेली नाहीये. परंतु आपल्याला तो आपल्या काही अ, चित्रामधून दिसलेला आहे. तसेच काही चित्रपटांमधून सुद्धा तो आपण बघतो. तसंच स्टार फिश आहेत, इत्यादी, इत्यादी. कितीतरी आहेत. छोटे मासे आहेत. तिथं झिंगा पण दिसतोय. म्हणजे याचा अर्थ काय? तर ह्या समुद्रामध्ये काय-काय दडलेलं आहे, ते आता आपण अभ्यास करणार आहोत त्याचाच. आणि त्या त्या दडण्यामध्ये काय-काय अजून गुप्त अशी गुपितं आहेत, ती सुद्धा आता आपण बघणार आहोत. चला तर मग आपल्या पुढच्या विभागामध्ये. त्याच्यामध्ये आता आपण बघूया, की आपण काय शिकलो या अ, आपल्या अंतर्गत आपण गटात न बसणारा हा घटक ओळखायचा आहे आणि त्याच्यासाठी नकाशा संग्रहाचा वापर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं, की आपल्या या उपक्रमामध्ये आपण जे आपल्या मुद्द्याद्वारे जे स्पष्टीकरण करतो, अगदी विस्तृतरित्या, अगदी काही गोष्टी रूपाने, काही आपले विषय असतात, त्याच्याप्रमाणे आपण कसे हाताळतो आणि त्याच्यानंतर आपण आपलं पाठ्यपुस्तक सुद्धा वाचतो. म्हणजे आपला हा सर्वतोपरी अभ्यास असा ह्याचं हे आयोजन केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या आस विद्यालयातर्फे मी तुम्हाला सगळ्यांना ह्याच्याबद्दल एक चांगली सुसंधी अशी निर्माण त्यांनी करून दिलेली आहे, असं मला तरी वाटतं. आणि त्याची तुम्ही पुरेपूर असा फायदा घ्या आणि छान-छान शिका. आता जसं या उपक्रमामध्ये तुम्हाला दिलेला आहे घटक ओळखा, तर हा प्रश्न स्वाध्यायामधला पण आहे. तर काही स्वाध्यायातल्या खाली प्रश्न, काही उपक्रमातले, काही चर्चेमधले असे सगळे मिश्र स्वरूपातले हे प्रश्न आहेत. आणि अर्थात हे लिहिताना तुम्हाला सगळ्यांची नोंद आपापल्या वहीमध्ये अ, त्या-त्या संबंधित अशा वहीमध्ये लिहायची आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या उपक्रमात प्रवेश करूया.